संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध योजना, विधवा पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. सध्या आपल्या सर्वांना माहिती की हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या निर्णय घेतले जातात. आपल्या जे काही मागण्या होत्या, दिव्यांग व विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या व आपण वेगवेगळ्या जे काही पत्रव्यवहारातून सांगण्यात आले होते की आमची ही मागणी पूर्ण केली पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेची हिवाळी अधिवेशनात ज्यात त्यांची दोन्ही गृह विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत. नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये आयोजित केले जातात. तरी ते देशाचे किंवा राज्याचा कारभार कसा चालू आहे याचा पूर्णपणे आढावा यामध्ये घेतले जातात. जे पेंडिंग हप्ते आहेत, आता दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून जे 2,500 रुपये पैशांची जी काही वाढ करण्यात आली आहे, परंतु निधी तेवढा जे काही पुरवला गेला नाही किंवा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. तर दिव्यांग बांधवांचे जे उर्वरित पैशाची रक्कम आहे ते पूर्णपणे जमा करण्याबाबत असो किंवा आपण माहिती आहे की वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये बच्चूभाऊ कडूंनी नेहमीच प्रयत्न केले आहेत की सर्व दिव्यांग असो विधवा असो त्यांना किमान 6,000 रुपयाची प्रति महिना मानधन वाढ देण्याबाबत आहेत. त्यानंतर अजून बरेचसे अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतकरी शेतमजूर कल्याणकारी मंडळाची स्थापना करून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कुटुंबियासह जीवन विमा, आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. पण ही काही 14वी मागणी आहे ती म्हणजे दिव्यांग व विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या. तर हे तरी चर्चा होणार आहे का नाही, कारण हिवाळी अधिवेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटचा महिना चालू आहे व त्यामध्ये संपूर्ण निर्णय घेतले जातात की जे काही निधी वितरण केले आहेत किंवा जे काही निधी वितरण केले गेले होते, ज्यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत किंवा जे काही विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये जे हिवाळी अधिवेशन घेतलं जाते ते साधारणपणे डिसेंबर महिन्यात केले जाते की एकच उद्देश असतो की राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन अनेक महत्त्वाच्या विषयांवर विचार करण्याचे आयोजित केले जाते. जे काही शासकीय कामकाज आहे, आगामी योजना आहे, धोरणे आहे यावरती चर्चा केली जाते. तर हे जी काही महत्त्वाची चर्चा आहे किंवा हे पूर्णपणे आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याबाबत हे कधी पार पडणार आहे, कारण कित्येक दिवसांपासून अधिवेशन पार पडत आहेत व विधवा बहिणींना सुद्धा तेवढीच गरज आहे जितक्या बाकीच्या योजनेच्या लाभार्थ्यांना गरज आहे. हे पैशांची वाढ झाली पाहिजे आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण विधवा बहिणींना सुद्धा 1,500 रुपयामध्ये काय होणार आहे. दिव्यांग बांधवांच्या 2,500 रुपये वाढ झाले तरी 50 ते 60% दिव्यांग बांधव आहे की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही 2,500 रुपये जमा न होता 1,500 रुपये जमा केले जातात. प्रत्येक वेळेस सांगितलं जाते की UDID कार्ड काढायचं आहे, नाही तर ह्या सुविधा विसरायच्या आहेत. बरं, दिव्यांग बांधवांनी हे सुद्धा काम केलेले आहेत. 21 प्रकारचे वेगवेगळे दिव्यांगांचे एकूण प्रकार आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवरती दिव्यांगांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी UDID कार्ड अत्यंत गरजेचं आहे. तर हे आपल्याला माहिती आहे, परंतु बरेच दिव्यांग बांधव आहे. तुम्ही सुद्धा सांगायचं आहे की तुमच्या बाबतीत हे झालं आहे का, दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये जमा झाले आहेत का नाही. व बोगस दिव्यांगाबाबत सुद्धा आता चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे साहेबांनी हे खूप चांगला निर्णय घेतला आहे की बनावट दिव्यांगांचे जे काही बनावट दिव्यांग आहेत त्यांना आता कोणत्याही योजनांचा किंवा त्यांच्यावरती आता बनावट प्रमाणपत्र असल्यास गुन्हे दाखल होणार आहे व खरे दिव्यांगांना त्यांची जी नोकरी असो योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मुद्दा हाच आहे की जे मानधन वाढ आहे किंवा जे काही पैसे पेंडिंग आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबाबत या अधिवेशनात चर्चा होऊन त्यावरती काहीतरी काम झालं पाहिजे आहे. तुम्ही सुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आहे, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या असो किंवा हे काही महत्त्वपूर्ण चर्चा आहे ते पूर्णपणे आपल्या बांधवांच्या, दिव्यांग बांधव असो, विधवा बहिणी असो, वयोवृद्ध असो, यांची जी काही प्रति महिना मानधन आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आहे. आता बनावट दिव्यांगाचा प्रश्न पूर्णपणे सुरळीतपणे आता सोडवले जाणार आहेत, कारण बनावट बोगस दिव्यांग आहे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. अधिकाऱ्यांवरती ज्यांनी खोटे कागदपत्र दिलं आहे त्यांच्यावरती कार्यवाही होणार आहे. आता UDID कार्डसुद्धा त्यांची KYC केली आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड आहे. हे सगळं झालं तरीसुद्धा दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नसल्यामुळे नक्कीच इथे आपल्याला
भरपूर त्रास आहे दिव्यांग बांधवांना. त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आज एक नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याबाबत. मग ही जी काही दिव्यांग बांधव असो किंवा निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांचे सुद्धा पेंडिंग पैसे आहेत, त्याबाबत शासन निर्णय कधी येणार, डिसेंबरचा हप्ता आमचा कधी जमा होणार, कारण ज्या महिन्याच्या 5 तारखेला हे पैसे जमा व्हायला पाहिजे होते, जे सांगितले होते की 5 तारखेपर्यंत निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे, परंतु अजूनही कोणता GR आला नाही. लाडकी बहीण योजनेचे जो GR आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हे निधी वितरण करण्याबाबत. तर निराधार योजनेचे जे काही सामाजिक न्याय व विशेष विभाग आहे तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार, असे बरेचसे प्रश्नांचं उत्तर लवकरात लवकर आपल्याला मिळायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे. तुमचं म्हणणं काय आहे नक्कीच सांगायचं आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.